जय श्रीराम। आपल्या महाराष्ट्राचे लाडके यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे। आजकालच्या युगामध्ये जेव्हा प्रसिद्धीसाठी आपण कुठल्याही स्तरावर जायचे ही चालू आहे, चढावर चालू असते, अशा वेळेस देवेंद्रजींनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की माझ्या वाढदिवसाची कुठलेही बॅनर लावायचे नाही, कुठल्याही प्रकारचे समारंभ घ्यायचे नाही। तुम्ही त्या दिवशी फक्त रक्तदान शिबिर घ्या व ह्या रक्तदान शिबिराचा फायदा जो आहे हा सर्वात मोठा गरजूंना मिळणार आहे। त्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उद्या 22 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करावं, जास्त गरजूंची आपण ह्या दिवशी मदत करावी। या अनुषंगाने या देवेंद्रजी फडणवीसांनी खूप चांगल्या योजना या महाराष्ट्रासाठी, तळागाळातल्या समाजासाठी, तसेच ज्या ओपन कॅटेगरीमधल्या लोकांना कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नव्हता त्यांच्यासाठीसुद्धा अमृतसारखी योजना देवेंद्रजींनी चालू केलेली आहे की त्याचाही फायदा म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तराच्या तळागाळातल्या माणसांचा योजनांचा विचार करून त्यांच्यासाठी या योजनांची निर्मिती देवेंद्रजींनी केलेली आहे। अशा या यशस्वी धडाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मी संस्थान श्री काळाराम मंदिर ओमशम परांबर पूजाधिकारी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रभू रामचंद्राची प्रार्थना। तसेच माननीय देवेंद्रजींचा नुकताच एक आलेला अनुभव असा आहे, दरवर्षीची लाखोच्या संख्येने आपले वारकरी भाविक हे पायी प्रभू विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात। एवढ्या मोठ्या संख्येने तिथे भाविक गेल्यानंतर थोडीशी त्यांची गैरसोयीची शक्यता असतेच, पण ह्या सर्व बारीकसारी गोष्टींचा विचार करून माननीय देवेंद्रजींनी यावेळेस मोफत तिथे राहण्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची व सर्व सुविधांयुक्त असं तिथे पंडाल शासनातर्फे विना मोबदला हा तिथे यावर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून दिला। ही फार मोठी गोष्ट व फार मोठी सेवा माननीय देवेंद्रजींनी यांनी यावर्षी आषाढ वारीच्या दिवशी या पंढरपूरच्या पावननगरीमध्ये केलेली आहे। त्या अनुषंगाने सुद्धा लाखो भाविक देवेंद्रजींना आशीर्वादच देत असतात। तसेच येणाऱ्या 2027 सालच्या नाशिक कुंभमेळ्यासाठी सुद्धा यशस्वी असं नियोजन माननीय देवेंद्रजी हे उत्तम प्रकारे पार पाडतील यात काही शंकाच नाही। येणाऱ्या सर्व भाविकांची, साधू संतांची उत्तम व्यवस्था आम्ही नाशिककर माननीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनानुसार आपण उत्तम व्यवस्था आम्ही करू।